हाय हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथे मी देवपूजा करत होते आणि माझ्याकडे हा ब्लाऊज पीस होता. तर म्हटलं तो काही शिवायचा नाही, कारण की जास्त त्याच्यावर हे होते, डिझाईन जास्त होती, मला तर काही आवडलं नव्हतं. मग म्हटलं छान आहे तर देवघरात छान दिसेल म्हटलं, म्हणून म्हटलं त्याचं आसन तरी करावं. आणि मी ब्लाऊज पीसचेच शक्यतो तर करते आसन वगैरे देवघराला, आणि छान दिसतात त्यामुळे. तर इथे मी तो घेतला होता आणि साईडलाच मी दुसरं एक कापड घेतलं, त्याच्यावर देव सर्व काढून ठेवले आणि जे घासायचे आहेत ते सुद्धा ताटात काढून घेतले. आणि नंतर सर्व रांगोळी वगैरे सर्व साफ करून घेतलं कोरड्या कपड्यांनी. नंतर त्याच कपड्यांनी सर्व देवघर पुसून घेतलं. रोज पुसलं की एवढं घाण नाही होत, आणि कधीतरी पुसलं ना मग जास्त घाण होतं आणि चिकटसुद्धा होतं. तर त्यासाठी रोज असं वरच्यावर हात मारत राहते. तर त्यानंतर जे कापड होतं तेचं माप करून घेतलं किती लागते म्हणून देवघरात, आणि तेवढं कापून घेतलं मी सर्व, म्हणजे व्यवस्थित बघून घेतलं पायऱ्यांवर वगैरे टाकलं तर किती होईल म्हणून. तर ते सर्व घेतलं आणि नंतर मग ते कैचीने कापून घेतलं, आणि साईडला जे दोरे निघत होते ते सुद्धा कापून घेतले मी. तर व्यवस्थित आता माप करून घेतलं आणि मग ते कापून घेते आणि टाकून देते छान. तर छान दिसते ते देवघरात टाकल्यानंतर, आणि शिवलं असतं तर एवढं छान नसतं दिसलं. त्यासाठी मग मी ते त्यासाठी ठेवलं देवघरासाठी. आणि कोरं आहे तसं काही हे नाही आहे, त्यामुळे चालते. तर इथे मी छान असं कापून घेतलं आणि टाकून घेतलं, बघू शकता तुम्ही पण किती छान दिसत आहे. त्यानंतर मी सर्व देव पुसून घेतले आणि जे घासायचे होते ते सुद्धा घासून आणले होते, मधात कट झाला होता व्हिडिओ. तर सर्व देवसुद्धा हे करून घेतले आणि मस्त ठेवून घेतले. आणि जे काही देव आहेत ताटातले घासून आणलेले ते सुद्धा मी हे करून घेतले, ठेवून घेतले. आणि शंखात आणि कसबाच्या प्लेटमध्ये पाणीसुद्धा टाकून घेतलं आणि सर्व देव सर्व व्यवस्थित ठेवून घेतले, सर्व देव जागी. नंतर दिवासुद्धा पुसून घेतला आणि ठेवला, कारण की ओला होता घासल्यामुळे. आणि जपमाळ आहे तीसुद्धा पुसून ठेवलेली आहे. नंतर छान वात घेऊन दिव्याला वातसुद्धा लावली आणि दिवा लावून घेते आधी देव ठेवल्यानंतर. तर दिवा लावल्यानंतर चंदन वगैरे लावायला घेते. तर इथे दिवा वात टाकली आणि ती एकदम खाली गेली. तर परत मी ते वर काढली आणि तेल लागलं होतं हाताला ते सुद्धा पुसून घेतलं, तेलकट हात झाले ते. तर त्यानंतर छान दिवा लावून घेतला. नंतर चंदनमध्ये थोडंसं पाणी टाकून ओलं करून घेतलं आणि सर्व देवांना चंदन व्यवस्थित लावून घेते. तर सर्व देवांना चंदन तर लावून घेतलं, मग हळदी कुंकूसुद्धा घेते. आधी मला लावते नंतर देवांना लावते. तर नंतर सर्व देवांना हळदी कुंकू लावलं आणि छान अशी देवपूजा करून घेते. तर सर्व देवांना हळदी कुंकू इथे लावून घेतलं. त्यानंतर मग जे काही सामान होतं ते सुद्धा ठेवून घेतलं, जसं की तेल वगैरे, ते मटके साईडचे ते सुद्धा ठेवून घेतले जागी. आणि नंतर छान असे देवांना फुलं वाहून घेतले सर्व. आज फुलंसुद्धा भरपूर भेटले होते, त्यामुळे छान पूजा, म्हणजे फुलं असले की छान असं देववर दिसतं. त्यानंतर वरची अगरबत्ती काढली तर ती संपलेली होता, तो बॉक्ससुद्धा बाहेर टाकायला घेतला आणि दुसरी अगरबत्ती घेऊन मस्त देवपूजा, म्हणजे अगरबत्ती लावून घेतली. आणि जे हे स्टँड आहे ना ते सुद्धा छान आहे. तर त्याच्यात मस्त अगरबत्ती लावून घेतली आणि लगेच रांगोळी काढायला घेतली. तर इथे रांगोळीसुद्धा काढून घेते छान, स्वस्तिक वगैरे काढून, पावले आणि स्वस्तिक काढून छान रांगोळी कलर वगैरे भरून हळदी कुंकू त्यावर हळदी कुंकूसुद्धा वाहून घ्यायचं, म्हणजे छान, म्हणजे हळदी कुंकू टाकायचं रांगोळीवर, देवाच्या समोरच्या रांगोळीवर छान असते. तर ते सुद्धा टाकून घेते, म्हणजे काढून घेते आणि नंतर मग टाकते, हळदी कुंकूसुद्धा वाहून घेते. छान हळदी कुंकू वगैरे वाहून झाल्यानंतर साईडचा पसारा, जो काही कपडे, म्हणजे जे काही अंथरुणे घेतले होते मी खाली ठेवण्यासाठी देव वगैरे, ते सुद्धा छान घडी करून ठेवते. आणि ज्यांनी देवघर वगैरे साफ केलं, अंथरलेलं म्हणजे जे कापड होतं ते सुद्धा धुवायला टाकते. आणि जे कापलेलं आहे ना त्याच्यातला खूप सारा पीस उरलेला आहे, तर त्याचे मी छान मशीनवर करून घेईल. तर ते छान होतील, म्हणजे मशीनवर छान टिप वगैरे मारली तर. मी सध्या गडबडीमध्ये तसेच कापून टाकलेलं आहे. तर त्यानंतर मग बघू शकता देवपूजा किती छान झालेली आहे. आणि ते कापडसुद्धा टाकलेले छान दिसत आहे मंदिरामध्ये. आणि फुलंसुद्धा बघू शकता आज जास्त भेटले होते, तर छान अशी देवपूजा झाली. त्यानंतर चा टॉवेल काढून घेतला आणि केससुद्धा थोडेसे झटकून ओले होते धुतल्याच्याने. तर हे करून घेतले आणि मग क्लचर लावून छान खुल्ले, म्हणजे मोकळे सोडले, जेणेकरून लवकर वाळतील. आणि क्लचर लावून घेतला अद्दर केस घेऊन वरती. तर चला, तर देवपूजा वगैरे तर झालेली आहे माझी सर्व. आता बाकीचं कामावरते, म्हणजे भांडे पडले, कपडे धुवायचे आणि बाकीचं सर्वच राहिले, तर ते सर्व करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. आणि भिजत घातले, धुवून घेते आता पटकन. तर आता कपडे झालेले आहेत,
धुवून ठेवलेत, तर वाळत घालून येते एकदा. आणि बाथरूममध्ये कपडे धुतले तर किती कामाला, खूप गरम होत आहे. ऊन तर खूप तापत आहे इकडं, पाऊस तर काहीच नाही आहे, पावसाळा आहे असं वाटतच नाही आहे. तर चला पटकन कपडे वाळत घालते आधी आणि त्यानंतर भेटते. तर चला. आणि माझ्या कानातलं एक आहे ना गळून पडलं होतं, त्याची ठेपी पडली होती. तर मला वाटलं की कानातलं पण पडलं का काय, पण हात लावला तर ते हातातच आलं डायरेक्ट. तर चला बरं झालं पडलं नाही खाली, सापडलं हातातच, नाही तर ते एक हरपलं असतं, टेन्शनच असतं. तर चला पटकन आता कपडे वगैरे वाळत घालून येते. बाहेर ऊन आहे छान, तर वाळतील तरी पटकन. तर चला. त्यानंतर कपडे वगैरे वाळत घातल्यानंतर डायरेक्ट किचनवर आली आणि सकाळी स्वयंपाक केला होता ते सगळं तसंच पसारा होता. म्हणजे गवारीच्या शेंगाची भाजी केली होती मी, तर त्या साफ केलेल्या, तसेच कांद्याची टरफलं वगैरे सर्व तसंच होतं. तर ते सर्व आवरून घेतलं आणि लगेच स्वयंपाक जो उरलेला आहे तो काढून घेतला डब्यामध्ये. आणि दूध पण जास्त नव्हतं, थोडंसं होतं, मग ते सुद्धा काढून ठेवलं आणि लगेच भांडी घासायला टाकले सगळे. माझं गव्हाचं पीठसुद्धा संपलेलं होतं, तर ते टाकीसुद्धा घासायला घेते. इथं आधी मी सर्वात आधी गॅस होता, म्हणजे मी रात्रीच गॅस रात्रीच घासला होता छान, तर त्यामुळे आता काही घासायची गरज नव्हती. आणि जास्त स्वयंपाक नव्हता, चपाती भाजीच केली होती. रुद्रालासुद्धा जाम चपाती दिली होती ना, त्यामुळे जास्त काही खराब झाला नव्हता. मग म्हटलं नंतर परत मला आलूचे पराठेसुद्धा करायचे होते, तर त्यासाठी मी काही जास्त हे केलं नाही. पुसून घेतलं ओल्या सुक्या कापड्याने परत. आणि जी गव्हाची टीप होती तीसुद्धा, म्हणजे पीठ संपलं होतं, तीसुद्धा घासायला घेतली. असं म्हणजे जेव्हाचं तेव्हाच घासायला घेतलं ना तर जास्त काही लोड पडत नाही. मग जेव्हाचा डबा, म्हणजे जेव्हा डबा खाली झाला की लगेच घासायला घ्यायचा. तर इथं सर्व भांड्यांचं खरकटं वगैरे काढून घेते आणि लगेच भांडी धुवायला घेते. आणि टाईमसुद्धा होत होता, म्हणजे टाईमसुद्धा झाला होता, कारण की देवपूजा वगैरे सर्व करून कपडेसुद्धा भरपूर होते आज. तर कपडे वगैरे धुवायला थोडा टाईम लागला होता आणि त्यामुळे मग पटापट म्हटलं भांडे घासून घ्यावे आणि मग नंतर रुद्राला आणायला जावं. आणि सोबतच मी आलू पराठ्याची सर्व तयारीसुद्धा केलेली होती, तर ते सुद्धा भांडी होती. मग म्हटलं ते बाकीच्या नंतर घासावे. तर इथे मी सर्व भांडी व्यवस्थित घासून घेते आणि टीपसुद्धा व्यवस्थित घासून घेते. आमच्याकडं टीप टाकी काहीसुद्धा, म्हणजे काय म्हणतात तुमच्याकडं ते, आणि ते सुद्धा व्यवस्थित घासून घेतलेलं आहे. आणि लगेच मग धुवून घेते सर्व भांडी व्यवस्थित. आणि मी मधात बघूनसुद्धा आली टाईम किती आहे म्हणून, तर 15 मिनटं बाकी होते. म्हटलं पटकन धुवून होतील. आणि ते व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे, एवढे पण पटकन काही धुतले नव्हते. व्हिडिओ म्हणजे स्पीडमध्ये केलेला आहे. तर पटकन असे सर्व भांडे घेतले आणि जेवढं काही साईडचं पाणी होतं ते वायपरने साफ करून घेतलं आणि कपडासुद्धा छान धुवून म्हणजे ठेवून दिला. आणि बघू शकता सर्व आवरलेलं आहे आणि किचन इतकं स्वच्छ असलं की छान वाटतं. तर इथे सर्व आवरून लगेच रुद्राला आणायला गेली. रुद्राला घेतलं आणि त्याला दुकानावर थांबावंच लागतं. मग नंतर घरी आली आणि घरी आल्यानंतर इथं रुद्र मला दाखवत होता राखी बांधली म्हणून. त्यांच्या स्कूलमध्ये आज राखीचा कार्यक्रम होता, म्हणजे राखी सेलिब्रेशन होतं. म्हणजे सोमवारी आहे, पण त्यांना त्या दिवशी सुट्टी आहे, त्यामुळे त्यांनी आज सेलिब्रेशन केलं होतं. तर इथे त्याने राखी बांधली होती, टीचरने तर सांगत होता. तर कार्ड म्हणत होता, त्याला आवडत नाही असं हातात काही बांधायला वगैरे. तर म्हटलं मग राहू दे, सोडून टाकली त्याने राखी लगेच. आणि त्याने जो खाऊ आणला होता तो खात होता. तर आता रुद्राला घेऊन तर आलेली आहे आणि जेवण बनवते आता. पराठे करायचे आहेत मला आलूचे, तर ते बनवायचे आहेत. आणि ऊन तर एवढं तापलं आहे ना, उन्हाळ्यासारखं ऊन झालेलं आहे. आणि ते मिठू बघा. तर त्यानंतर लगेच किचनमध्ये आले आणि ते तवा ठेवला गॅसवर. आणि मी सकाळी चपातीचा तवा नव्हता घासलेला, तसाच ठेवून दिला होता पिठावर. तर म्हटलं मला करायचंच आहे तर कशाला थोड्या वेळासाठी, म्हणून तसाच ठेवला होता. तर लगेच मग इथे मी हे करून घेतलं, पीठसुद्धा सगळं तयारी करून गेली होती मी पराठ्याची. फक्त मला थोडंसं तिखट पाहिजे म्हणून चटणी थोडीशी कालवली त्यात आणि मीठ आलूच्या मसाल्यामध्ये. आणि लगेच बनवून घेतले छान असे 2 पराठे. आणि थोडंसं हे करून घेतलं. तर मसाला मी करून घेतलेला होता आधीच, फक्त थोडीशी चटणी टाकली होती त्यात. तर इथे मी बनवून घेते छान असे पराठे. आणि तुम्हाला जर म्हणजे पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच सांगा, मी नक्कीच देईल. तर छान असा लाटून घेतला आणि माझा पराठा फाटत नाही. पुरणपोळी तरी एवढी जमत नाही, पण पराठा छान होतो आणि फुगतोसुद्धा छान. तर इथे मी पीठ पटकन हे करून घेतलं आणि दुसरासुद्धा लाटून घेते. तोसुद्धा सेम पद्धतीने भरून घ्यायचा आणि नंतर छान असं हे करून भाजून घेते.
लाटून घेते आणि नंतर भाजून घेते. तर इथे बघू शकता एक पराठा तर झालेला होता, दुसरासुद्धा बनवून घेते. तर इथे दोन्ही पराठे असे बनवून घेते आणि नंतर जेवणसुद्धा करायचं होतं. आणि रुद्राला साधी चपाती मी सकाळीच केलेली होती, तर त्याला चपाती आणि सॉस वगैरे काहीतरी देईल. तर त्याला सॉस चपाती जास्त आवडतं. तर बघू आता काय खाईल तर त्याच्या आवडीने, नाहीतर मग दूध चपाती वगैरे त्याला आवडतं. तर इथे छान असा भाजलेला होता माझा पराठा, बघू शकता तुम्ही, छान फुगलासुद्धा होता. आणि दुसरासुद्धा हे करून घेतला आणि ते छोटंसंच पीठ बाकी होतं, मग म्हटलं ते कशाला टाकून द्यायचं, त्याचंसुद्धा बनवून घेतलं. त्याच्यासुद्धा छोटासा पराठा बनवून घेतला आणि छान असं दही लोणीबरोबर किंवा बटरसोबत खाऊन घ्यायचं, मस्त लागतं. तर चला खाऊन घेतो आम्ही. जेवण वगैरे झालेलं आहे, सर्व कामंसुद्धा आवरलेत. फरशी पुसायची आहे, पण ती मी थोड्या वेळाने पुसेल. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तसेच व्हिडिओ थांबवते मी आता. चला, व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.